नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। मंडळी, आज आपण अगदी चमचमीत आणि चविष्ट अशी ऑमलेट मसाला करी बनवणार आहोत। अगदी हॉटेलची चव देणारी ऑमलेट मसाला करी बनवायला अगदी सोपी आहे। मंडळी, एकदा तुम्ही ही भाजी माझ्या पद्धतीने नक्की करून बघा। आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्कीच तुम्ही ही भाजी बनवाल। चला तर पाहूया हॉटेलसारखी चमचमीत ऑमलेट मसाला करी। यासाठी गॅसवर एक पॅन ठेवला, त्यामध्ये थोडेसे तेल घातले। तेल आपल्याला सगळीकडून पसरून घ्यायचे आहे। तेल गरम झाले की यामध्ये एक अंडे अगदी अलगद फोडून घालायचे। यावर चवीनुसार मीठ आणि थोडी लाल मिरची पावडर घालायची। अगदी 30 ते 40 सेकंद यावर झाकण ठेवायचे व ऑमलेट उलटे करून घ्यायचे। दोन्ही बाजूने ऑमलेट तळून झाल्यानंतर बाजूला काढून घ्यायचे व त्यामध्ये दुसरे अंडे सोडायचे। अशा पद्धतीने भाजीमध्ये आपल्याला जेवढे ऑमलेट पाहिजे असेल तेवढे आपण तयार करून बाजूला काढून ठेवायचे। इथे मी 7 अंड्याचे ऑमलेट तयार करून बाजूला काढून ठेवले। सर्व ऑमलेट तयार करून झाले की गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला। पॅनमध्ये 1 चमचा तेल घातले। तेल गरम झाले की यामध्ये लवंग, मिरे, दालचिनी, तमालपत्र, 2 हिरवी इलायची असे काही थोडे खडे मसाले घेतले आहे। खडे मसाले परतून झाले की यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा घातला। 4 ते 5 जणांसाठी ही भाजी आपण बनवणार आहोत। त्यासाठी मी 2 मोठे कांदे बारीक कापून घेतले, ते यामध्ये घातले। कांदा आपल्याला अगदी तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांद्याला थोडा तांबूस रंग आला की यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट घालायची। त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर व अर्धा चमचा गरम मसाला घातला। यामध्ये 1 चमचा धना पावडरही घातली। सर्व मसाले परतून झाले की यामध्ये बारीक केलेला टोमॅटो घालायचा। इथे मी 2 बेडगी मिरच्या अर्धा तास भिजत घातल्या होत्या। 2 टोमॅटो व बेडगी मिरच्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतल्या। तुम्ही पाहू शकता बेडगी मिरची घातल्यामुळे आपल्या टोमॅटोला किती छान रंग आला आहे। टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर यामध्ये लगेच चवीनुसार मीठ घालायचे। सर्व मिश्रण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। मसाले परतून घेताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। मंडळी, जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसेल त्यावेळेला झटपट अशी ही ऑमलेट मसाला करी आपण अगदी 10 ते 15 मिनिटात बनवू शकतो। अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवलेली ही भाजी खायला खूपच चविष्ट लागते। तुम्ही पाहू शकता खूप छान अशी ग्रेव्ही आपली तयार झाली आहे। यामध्ये आपल्याला अगदी थोडे पाणी घालायचे आहे, कारण ही भाजी जास्त पातळ नसते। तुम्हाला जर या भाजीमध्ये आणखी थोडी रशी हवी असेल तर यामध्ये 10 ते 12 काजू अर्धा तास भिजवून त्याची पेस्ट तयार करून यामध्ये तुम्ही ती घालू शकता। काजू घातल्यामुळे आपली ग्रेव्ही चमचमीत आणि दाटसर तयार होते। भाजीला छान उकळी आली की यामध्ये तयार करून घेतलेले ऑमलेट घालायचे। एक ऑमलेट अगदी अलगद अशा प्रकारे भाजीमध्ये घालायचे। तयार केलेले सगळे ऑमलेट त्यामध्ये घातले की त्यावर 5 ते 7 मिनिटे झाकण ठेवायचे। भाजीवर झाकण ठेवल्यामुळे वाफेवर आपले ऑमलेट अगदी मऊसर शिजतात। 5 मिनिटानंतर भाजीवरील झाकण काढले, त्यावर आवडीनुसार कोथिंबीर घातली। अगदी हॉटेलसारखी चमचमीत मसाला ऑमलेट करी तयार झाली आहे। चमचमीत मसाला ऑमलेट करी तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर, रोटीबरोबर खाऊ शकता। चला तर मंडळी, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।